अन्वय घेऊन त्यांच्या इथे गेलो होतो, त्याच्यामुळे जाहीरपणाने मी त्यांना भेटलो. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयनं तपासाचा मोर्चा विद्यार्थी आणि पालकांकडे वळवला. मुलांसाठी नीटचा पेपर विकत घेणारे पालक आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले. नांदेडच्या विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबाची या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. कदम कुटुंबाला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलं. मंगळवारी पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कदम दाम्पत्यासह त्यांच्या मुलीचीही चौकशी होणार आहे. नीटचा पेपर 5 लाखांमध्ये विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबावर आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकचा संशयित शुभम खैरनार सीबीआयच्या कोठडीत. या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे धागेदोरे शोधण्यासाठी सीबीआय पथक नाशिकमध्ये तळ ठोकून येत. काही स्थानिक क्लास चालकांची सीबीआयकडून कसून चौकशी होतीये. याशिवाय शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेकांची चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं तपासातून समोर आलं आहे. या नीट पेपरफुटी प्रकरणावर तुम्ही गप्प का आहात असा सवाल काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलाय. आपण पाहूया. राहुल गांधी म्हणतायत, मोदीजी देश तुम्हाला प्रश्न विचारतोय, उत्तर द्या. वारंवार पेपर का फुटतायत? परीक्षा पे चर्चावर तुम्ही गप्प का आहात? फेल ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांना बडतर्फ का करत नाहीत असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले. या नीट पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपण पाहूया. फाशी दिली पाहिजे. साला गरीब लोक पोरांना मग पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतंय? एखादा खून होतं ना, त्याच्यापेक्षा हा डबल खून आहे. त्याचं आयुष्य बर्बाद होतं. तो जो गरीब शेतकरी पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. फासावर टाकलं पाहिजे साल्यांना. आणि ज्यांना फोडलाय ना, सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्याला. 9 पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे. त्यांना कळलं नाही काय की एवढे मोठे गोंधळ होत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री ॲरोगेंटली या सगळ्या गोष्टी माझ्याच ताब्यात राहायला पाहिजे याचा अट्टहास करतायत. त्यांनी एक तर मुख्यमंत्री व्हावं, नाही तर होम मिनिस्टर राहावं. ही एक जनतेची मागणी आहे. 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत. आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का?